ठरलं तर मग या मालिकेत संतोष कोर्टाला सांगतो हा खून दुसरं तिसरं कोणी नाही तर मीच केलाय. आता पुढं होतं तरी काय ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे कोर्टामध्ये वकील अर्जुन सुभेदाराला वॉर्निंग देतो, जर तुमचं आय विटनेस 5 मिनिटाच्या आत इथं पोहोचला नाही तर तुमचं वकिलीपद गेलं म्हणून समजा. आता अर्जुन टेन्शन मध्ये असतो, पण त्याच वेळी ऊर्जा संतोषला घेऊन येते आणि म्हणते वकील साहेब आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला. त्यावर वकील म्हणतात नाही, पण आता लवकरात लवकर पुढची कारवाई सुरू करा. आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मला संतोष लाडगे यांना काही प्रश्न विचारायचे, तर मला त्याची परवानगी हवी आहे. वकील परमिशन देतात. इकडे संतोष आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतो, तेव्हा अर्जुन संतोष लांडगेला प्रश्न विचारतो, जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही तिथेच हजर होता का? संतोष मान हलवत हा असं म्हणतो. त्यावर अर्जुन म्हणतो जर तुम्ही खून होताना पाहिलाय तर प्लीज कोर्टाला सांगा की तो खून कुणी केलाय. आता संतोष म्हणतो शांताचा खून दुसरं तिसरं कोणी नाही तर मीच केलाय. हे ऐकल्यानंतर अर्जुन, सायली आणि चैतन्य शॉकच होतात, कारण त्यांना वाटलं होतं हा प्रियाचं नाव सांगेन, पण तसं काही झालंच नाही. आता संतोषने प्रियाचं नाव का घेतलं नाही हे दाखवले, कारण प्रिया आदल्या रात्री संतोषला भेटायला गेली होती. ती संतोषला म्हणाली मला माहितीये की तुझी बायको आजारी आहे, तिचं ऑपरेशन करायचंय, ते ऑपरेशन मी करेन, पण तू कोर्टामध्ये सांगायचं की शांताचा खून मीच केलाय. त्यावर संतोष पण म्हणतो ठीक आहे, मी तुम्ही म्हणाल तसंच करतो. आता इकडे कोर्ट निर्णय घेतं की आरोपीने गुन्हा कबूल केल्यामुळे त्याला अजन्म काळासाठी जेलाची शिक्षा होत आहे आणि अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहे हे सिद्ध होत आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी अर्जुन आणि सायली घरी पोहोचतात. आता कल्पना त्या दोघांची नजर काढते, तेव्हा इकडे बसलेली प्रिया मनात म्हणू लागते की मला वाटलं होतं हा अर्जुन जेलमध्ये जाईल आणि मी बाहेर सेफ राहील, पण आता परत अर्जुन सायली हात धुवून माझ्या मागे लागतील. आता ह्यांना जे काही पुरावे मिळाले असतील हे नाहीसे करण्यासाठी पैसा लागेल आणि तो फक्त अधिराज कडूनच मिळेल. आता अर्जुन सायली रूम मध्ये जातच असतात, तेवढ्यात प्रिया अश्विनला म्हणते मला अर्जंट मध्ये ऑफिसला जावं लागेल. तेव्हा अश्विन म्हणतो पण एवढ्या रात्री? त्यावर प्रिया म्हणते हो, कारण US वरून क्लायंटला डिझाईन दाखवायचं आहे, त्यामुळे मला आता जावं लागेल, तर मी जाऊ शकते का? अश्विन म्हणतो ठीक आहे जा, पण लवकर घरी ये. आता प्रिया खोटं बोलून आदिराजला भेटण्यासाठी बाहेर पडते. त्यानंतर आदिराज आणि प्रिया एका कॉफी शॉप मधील टेबलावर बसलेले असतात, तेव्हा आदिराज प्रियाला म्हणतो तुझ्या अकाउंटवर 5 लाख रुपये पाठवलेत, पण ह्या सगळ्याची रेकॉर्डिंग त्या फुलांच्या गुच्छांमधील कॅमेरा करत असतो. तर प्रेक्षकांनो पुढील एपिसोड मध्ये आपल्याला दाखवले की सायलीच्या एका चुकीमुळे प्रियाला कळालं की सँडी हा माझ्याबद्दल पुरावे गोळा करून अर्जुन आणि सायलीला देणार असतो. तर हे झालं तरी कसं आपल्याला उद्याच्या एपिसोड मध्ये कळणार आहे, पण ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील एपिसोड लवकरात लवकर पाहायला मिळेल.